नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाडी या ठिकाणी हे मकाच्या प्लॉटवरती आलो आहे. तर मकाच्या प्लॉटला त्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट तुम्ही बघू शकता. एक 1.5 महिन्याचा प्लॉट आहे हा. खूप असा सुंदर प्लॉट झालेला आहे आणि त्याची उंची वगैरे हे आपले शेतकरी दादा आहेत. त्यांनी हे प्लॉटसाठी टेक्नॉलॉजी वापरली होती. वापरल्यानंतर त्यांना काय अळीचा प्रादुर्भाव ह्या मकावरती झाला होता, कारण आता बऱ्याच ठिकाणी मकावरती अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तर त्यांनी पहिल्यांदा केमिकलचे काय स्प्रे घेतला होता पण त्यावेळेस त्यांना काय एवढा रिस्पॉन्स त्या स्प्रेवरनी मिळाला नाही. त्यानंतर आपल्या केरन कंपनीचं ट्रायकोनिस आणि स्टिकॉन हे 2 प्रोडक्ट एकत्र करून त्यांनी स्प्रे घेतला होता. स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी अळीची कंडिशन, हे पहा इथे एक अळी आहे, ही पहा अळी कशी, ती पूर्णपणे मरण पावलेली अळी. हा स्प्रे झालेला फक्त 3 दिवस झालं. हे बघा, खूप अशी जिवंत अळी काहीच नाही आहे, पूर्णपणे पोग्यामध्ये. असे बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे असा हा प्लॉट क्लिअर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता असे. हो का, इथं अजून एक अळी आहे, इथं पण दाखवत होता की अशी मरण पावली पूर्णपणे अळी. असा खूप जबरदस्त सेटिंग. सर, तुम्ही ही जे आपल्या अळीसाठी औषध मारलं ते मारून खूप समाधानी आहेत? समाधानी, म्हणजे पूर्ण अळी तुमची कव्हर, म्हणजे कुठं पाहिले तरी अळी मेलेलीच दिसते. तरी समाधानी. समाधानी. थँक्यू.